मी श्रीकांत मुजमुले. टीचर एक्झाम कट्टा म्हणजे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून टेट संदर्भातील विविध घडामोडींची माहिती तुम्हाला वेळच्या वेळी भेटू शकेल. मित्रांनो, टेट होऊन पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनही सुरू झालेले आहे. ही जी थर्ड टेट आहे, या थर्ड टेट मध्ये विद्यार्थी थोडे संभ्रमात आहेत की व्हॅकन्सीज किती येतील. त्या संदर्भातून विविध युट्यूबर्सच्या कमेंट बॉक्समध्ये त्याचा पाऊस पडतोय की सर इतके इतके मार्क आहेत, कितीवर कट ऑफ लागेल, जागा किती निघतील. हा सगळं सगळं कन्फ्यूज करणार आहे. कारण पहिल्यांदाच असं होतंय की जागा जाहीर नसताना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू आहे. त्यामध्ये काही मुद्दे आहेत जे विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे शिक्षकांचं समायोजन. दुसरा मुद्दा म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती कंटिन्यू करणार की त्या जागी व्हॅकन्सीज भरणार. काही बाबतीत क्लॅरिटी आहे, ती अशी की पवित्र पोर्टलवर जी नोटिफिकेशन आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आश्रमशाळा आणि समाज कल्याण यांच्या व्हॅकन्सीज पडणार आहेत. पण ते आत्ताच पडणार की दुसऱ्या फेज मध्ये पडणार? पहिला आणि दुसरा फेज होणार हे तर नक्कीच आहे, पण ह्या व्हॅकन्सीज कधी पडणार? यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्या संदर्भातच मी तुम्हाला थोडंफार बोलणार आहे. विधानसभेमध्ये राज्यमंत्री, शिक्षण राज्यमंत्री अशी घोषणा करतात की 15,152 जागा व्हॅकंट आहेत. त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार मुद्दा मांडतात की या अगोदरच्या आकडेवारीप्रमाणे 37,000 जागा व्हॅकंट होत्या. मग त्याची लेखी उत्तरात माहिती द्यावी. परंतु त्या संदर्भातील नवीन अपडेट मला काही कुठे पाहायला भेटलेली नाही. शासकीय वेबसाईटवरही पाहायला भेटले नाही की नेमकी व्हॅकन्सीज किती रिकाम्या आहेत. 100% जरी सांगता येत नसलं की व्हॅकन्सीज किती पडणार, कारण गोंधळात भर पडलेली आहे. शिक्षण मंत्र्यांनीही असं स्टेटमेंट केलेलं की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 10,000 जागा भरणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 जागा भरणार आहोत म्हणजे झेडपीच्या. मग कमीत कमी तितक्या जागा तरी पहिल्या टप्प्यामध्ये खाजगी विथ मुलाखतच्या येतील, विथ इंटरव्ह्यूच्या येतील. विदाऊट इंटरव्ह्यूच्या 10,000 जागा भरणार. मग कमीत कमी तितक्या तरी जागा विथ मुलाखतीला सुद्धा येणारच आहेत, मुलाखती सहसा सुद्धा येणार आहेत. म्हणजेच माझा अंदाज असा आहे, मला जितकं वाटतंय, 2017ची टेट दिलेली आहे मी, 2022ची दिलेली आहे आणि 2025ची सुद्धा टेट दिलेली आहे. आजपर्यंतचा अनुभव असं सांगतो की कमीत कमी पहिल्या टप्प्यामध्ये 17 ते 18,000 जागा 100% येतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्येही जवळपास 15,000 जागा जरूर येतील. आता त्यामध्ये कट ऑफचेही विद्यार्थी बरेच विचारतायत की कट ऑफ किती असेल. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या माझ्या कमेंट बॉक्स मधल्या कमेंट पाहितल्यावर, त्यांचे मार्क्स पाहितल्यावर किंवा विद्यार्थीची यादी जी आहे MSc च्या वेबसाईटवरली ती पाहितल्यानंतर आणि आता सध्या गोंधळलेल्या वातावरणात असलेले विद्यार्थी पाहितल्यावर शेकडो नाही हजारो जणांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे विविध डॉक्युमेंट्स नाही आहेत. आता काय करावं, मग काय करावं, असे प्रश्न आहेत. बरेच जण फॉर्म भरता वेळेस त्यातून बाद होणार आहेत. विविध कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स आहेत, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. गेल्या वर्षीपेक्षा जास्तीत जास्त 7 ते 8 मार्कांनी यावेळेस कट ऑफ वाढणार आहे. यामध्ये बाद नाही, पण 7 ते 8 जास्तीत जास्त 7 ते 8 मार्कांनीच कट ऑफ वाढणार आहे. त्यापेक्षा जास्त जाणार नाही. जर गेल्या वर्षी जर मेरिट 105 ला आली असेल, या वर्षीची मेरिट 12 ते 15 पर्यंत राहणार आहे. 112 115 पर्यंत राहील. प्रत्येक कॅटेगरीच्या संदर्भात तसंच आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आशा आहे आणि विशेष करून जे 110 120 प्लस आहे अशा विद्यार्थ्यांचे तर लागण्याचे खूपच चान्सेस आहेत. हे सगळ्यांना माहित आहे की 1 to 5च्या व्हॅकन्सी जास्त येतात. गणित आणि विज्ञानच्या व्हॅकन्सी जास्त असतात. त्यांच्यासाठी तर ही मेरिट कदाचित आणखीन थोडीफार 1-2 मार्कांनी आपल्याला कमी केली शकतो. विषय शिक्षकांसाठी थोडी मेरिट हाय जाईल, पण ती गेल्या वर्षीपेक्षा 6 ते 8 आणि 9 ते 10 आणि 11-12 जी निश्चितच खूप हाय असणार आहे. पण 6 ते 8
यांची खूप जास्त हाय नसणार आहे आणि 8 ते 10ची मॉडरेट असणार आहे. अशा प्रकारे हा माझा अंदाज आहे. पण या बाबतीत तरी मला शाश्वती वाटते की 15,000, कमीत कमी 15,000 प्लसच सुरुवातीला व्हॅकन्सीज येणार आहेत. आणि एकाच 3 ह्या दृष्टिकोनातून विचार केला तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांना मुलाखतीला पात्र होऊ शकणार. त्यानंतर जो दुसरा राऊंड होईल त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे. त्यामुळे निराश व्हायचं कारण नाही. अगदी 100 प्लस वाले सुद्धा आशा ठेवू शकतात. हा मी माझ्या आजपर्यंतच्या 2017, 2022 आणि 2025 या तिन्ही अनुभवावरून सांगतो आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इथून पुढच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला अशीच माहिती आणि शुअर काय म्हणताय की विश्वासार्ह माहिती